कचरा टाकण्याच्या किरकोळ वादातून विघ्नहर्ता कॉलनीत एकाने दाम्पत्यावर स्वातंत्र्यदिनी हातोडी आणि चाकूने प्राणघातक हल्ला केलाय। यात मनीषा मोहन केसरेकर या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती मोहन नागाप्पा केसरेकर या गेल्या 2 दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होते। आज त्यांचा मृत्यू झाला। या दुहेरी हत्याकांडानंतर हिंदुत्ववादी संघटना कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत केसरेकर यांच्या घरासमोर मोठी गर्दी केली। दरम्यान यातील संशयित फरीद अब्दुल शेख याचे बेकायदेशीर शेड जमीनदोस्त करा अशी आग्रही मागणी कार्यकर्ते आणि परिसरातील महिलांनी केली। त्यानंतर दुपारी 4च्या सुमारास महापालिकेच्या पथकाने थेट बुलडोझर चालवत घर पाडले। सांगलीत योगी पॅटर्न कारवाईची आज जोरदार चर्चा झाली आहे। तणावपूर्ण वातावरण असल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। त्यानंतर सायंकाळी उशिरा केसरेकर यांचा मृतदेह आणण्यात आला। अख्ख्या कॉलनीतील नागरिकांच्या डोळ्यात पाणी आलं। मनीषा या शनिवारी सकाळी घराबाहेर चूल पेटवत असताना शेजारी राहणाऱ्या संशयित शेखने रस्त्यावर कचरा टाकला। त्यावरून मनीषा आणि फरीद यांच्यात वाद झाला। मोहन केसरेकर यांनी त्या समजावून सांगितलं। याच रागातून संशयिताने मोहन यांच्या कानाखाली मारली। मनीषा यांनी माझ्या नवऱ्याला का मारलं अशी विचारणा करताच फरीदने मनीषा आणि मोहन यांच्यावर डोक्यात हातोड्याने प्राणघातक हल्ला चढवला। प्रतिकार करणाऱ्या मनीषा यांच्या डोक्यात, पोटात संशयित आणि चाकूने 3 ते 4 वार केले। त्या कोसळताच मोहन यांच्या डोक्यावर हातोडीने वार केले। दोघेही रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच शेख पसार झाला। मनीषा यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी असणारे मोहन यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते। आज सकाळी 10च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला। त्यानंतर काही काळ तणाव निर्माण झाला। दरम्यान केसरेकर यांच्या घरासमोर माजी आमदार नितीन शिंदे, शिवप्रतिष्ठानचे राहुल बोळाज, सकल हिंदू समाज, स्थानिक नगरसेवक यांच्यासह लोकांनी आक्रमक भूमिका घेतली। महापालिकेच्या पथकाने बेकायदेशीर शेड जमीनदोस्त करून टाकले। त्यानंतर नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानले। केसरेकर यांचा मृतदेह घरी आणण्यात आला। पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर अधीक्षक कल्पना बारोकर, उपअधीक्षक अजय कोकाटे, LCBचे निरीक्षक संजीव झाडे, कुपवाडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे, महात्मा गांधीचे संदीप शिंदे यांची यावेळी उपस्थिती होती।